तर बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वातावरण दिवसेंदिवस तापत चाललंय। या हत्या प्रकरणी एका नावावरून वाद पेटलाय आणि ते नाव म्हणजे वाल्मिक कराड। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराडचं नाव थेट आलेलं नसलं तरी त्याच्यावरून विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवली आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल आणि जगमित्र शुगर्स या दोन कंपन्यांमध्ये भागीदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलाय। जगमित्र शुगर्सच्या सातबारावर या दोघांची एकत्र नावं असल्याचं त्यांनी म्हटलंय। सातबारे जे आहेत ते डिजिटली डाउनलोड केले आणि बघितलंय की त्याच्यात दोघंही संजय आपले धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघंही त्याच्यात डायरेक्टर्स आहेत आणि त्या दोघांचीही नावं त्या सातबाऱ्यामध्ये 88 एकरवर आहे। म्हणजे हे फक्त कंपन्यांमध्ये एकत्र नाहीत, हे सातबाऱ्यांवर म्हणजे जमिनींच्या याच्यात सुद्धा व्यवहारात सुद्धा एकत्रच आहेत। कालच संध्याकाळी मी पंकजा मुंडेंना मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही गप्प का, तुम्ही एक मंत्री आहात बीडच्या आणि आजपर्यंत बीडमध्ये एवढी मोठी घटना घडली आणि ज्या व्यक्तीविरुद्ध तुम्ही भगवान गडावरनं बोलला होतात तो व्यक्ती सुद्धा खंडणीच्या आरोपात तर सरळ सरळ दिसतोय। त्या व्यतिरिक्त ह्या संतोष देशमुखांच्या खुंडामध्ये सुद्धा त्याचा हात आहे की नाही याच्यावर तुम्ही चकार शब्द सुद्धा का काढू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।